विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी भाग 2 मधलं भूमितीतील मूलभूत संकल्पना बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री याचा थोडा अभ्यास करणार आहोत. त्यापूर्वी आपल्याला लेटेस्लर चला शिकूयामध्ये व्हॉट इज अ लाईन सेगमेंट, मराठीत त्याला आपण म्हणतो रेषाखंड. तर साधारणपणे आत्तापर्यंत आपण रेषाखंडाची व्याख्या वगैरे पाहिलेली पहा. सपोज इथे एक ए पॉईंट आहे, पॉईंट ए, इथे एक पॉईंट बी आहे. या ए पासून बी पर्यंत जर मी असं एक रेषा काढली तर दिस इज अ लाईन सेगमेंट ए बी. आता याची व्याख्या जर करायचं म्हणलं आपण, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ लाईन सेगमेंट? द युनियन सेट ऑफ पॉईंट ए, पॉईंट बी and all the points between A and B is called segment AB, is called as a segment AB. म्हणजे बिंदू A, बिंदू B आणि A आणि B च्या दरम्यानचा म्हणजे बिटवीननेस मधलं पण शिकू. यांच्या दरम्यान जेवढे काही सगळे बिंदूंचा संच असतो त्या संचाला सेगमेंट AB किंवा रेषाखंड ए बी असं म्हणतात. त्याला असं मराठीमधून रेख ए बी असं सुद्धा म्हटलं जातं. आता हा जो पॉईंट ए आणि पॉईंट बी यांना या रेषाखंडाचे अंत्यबिंदू म्हणतात, एंड पॉईंट्स म्हणतात. रेषाखंडाचे काय म्हणतात? एंड पॉईंट्स म्हणतात. अँड डिस्टन्स लेंथ ए बी इज इक्वल टू डिस्टन्स ए बी असंही लिहितो आपण. पहा म्हणजे थोडक्यात काय की या रेषाखंडाची लांबी म्हणजेच ए आणि बी मधलं डिस्टन्स हे काय असतं? सारखंच असतं. किंवा बी पासून ए पर्यंत मोजलं तरी तेच, बी पासून ए पर्यंत मोजलं तरी तेच. म्हणजे थोडक्यात काय की लाईन, व्हॉट इज मीन बाय लाईन सेगमेंट? पॉईंट ए, पॉईंट बी अँड ऑल द पॉईंट्स बिटवीन ए अँड बी इज कॉल्ड ॲज अ लाईन सेगमेंट ए बी, मीन्स रेषाखंड ए बी. आता रेषाखंड झाल्यानंतर आपल्याला दुसरा भूमितिक आकृती शिकायची, ती आहे रे ए बी. रे ए बी किंवा त्याला आपण म्हणतो किरण ए बी. आता रे ए बी किंवा किरण ए बी याची आकृती आहे ती साधारणपणे आपण अशी काढतो. पहा ए बी. पहा इथं मी बाण दाखवलेलं नाही, टोकाला बाण जर दाखवलं तिथे लाईन होईल. इथं हा काय आहे? रेषाखंड आहे किंवा रेख आहे. इथं रे ए बी किंवा त्याला आपण काय म्हणतो? किरण ए बी. सपोज ए अँड बी आर द टू डिस्टिंक्ट पॉईंट. हे दोन डिस्टिंक्ट पॉईंट म्हणजे एकत्र नाहीत, ते दोन वेगवेगळे बिंदू आहेत. देन रेख ए बी म्हणजे पहा ए पासून बी पर्यंतचं अंतर आणि ऑल द पॉईंट्स ऑन द लाईन ए बी सच दॅट ए बिटवीन बी बिटवीन पी, म्हणजे इकडे सगळे कुठले असतील? असे पी बिंदू असतील इकडच्या बाजूला. या सगळ्यांचा जो संच तयार होतो या संचाला आपण म्हणतो रे ए बी. आणि याचं नाव पण असंच लिहिलं जातं, रे ए बी किंवा मराठीमधून त्याला आपण काय म्हणतो? किरण ए बी. किरण ए बी. त्याच वेळेस ह्या एला एंड पॉईंट ऑफ रे म्हणतात. काय म्हणतात? ए इज अ एंड पॉईंट ऑफ रे किंवा मराठीमधून त्याला आपण म्हणतो आरंभ बिंदू. काय म्हणतो आपण त्याला? आरंभ बिंदू असं म्हणतो. लक्षात आली एक व्याख्या? बघा परत एकदा सांगतो, व्याख्या परीक्षेत विचारली जात नाही, फक्त ही संकल्पना तुमच्या लक्षात आली पाहिजे. रेख म्हणजे काय, रे म्हणजे काय आणि लाईन म्हणजे काय. लक्षात आले का? पॉईंट ए बी, रेख सेगमेंट ए बी अँड ऑल द पॉईंट्स ऑन line AB such that A between B between P total called as a ray AB. म्हणजे ही झाली तुमची रे ए बीची व्याख्या. आता थर्ड जे आहे ते लाईन ए बी. लाईन ए बी. तर लाईन ए बी म्हणजे काय? इट इज पहा आता इथं मी या ठिकाणी दोन रे काढतो. पहा समजा ओ बी हा एक रे काढला मी या ठिकाणी. याचा एक अपोजिट रे काढतो ओ ए. पहा दोन अपोजिट रे काढले मी इथं. हा ओ पासून सुरुवात झाला इकडे गेला, हा ओ पासून सुरुवात झाला इकडे आला. एका रेषेत आहेत आणि अपोजिट आहेत, यांना अपोजिट रे म्हणतात. रे ओ ए अँड ओ बी. रे
OB and ray OA are opposite rays. Opposite rays. म्हणजे युनियन ऑफ दिस टू अपोजिट रेज इज कॉल्ड ॲज अ लाईन ए बी. ही टोटल काय आहे? लाईन ए बी. लक्षात येते बघा. युनियन ऑफ अपोजिट रेज इज कॉल्ड ॲज अ लाईन ए बी. पण ही जी आहे एक स्ट्रेट लाईनमध्ये पाहिजे तरच त्याला अपोजिट रे आपण म्हणू शकतो. म्हणजे युनियन सेट ऑफ पॉईंट्स ऑन रे ओ बी अँड द पॉईंट्स ऑन the ray opposite to ray OB म्हणजेच ray OA is called as a line AB. लक्षात येते. जरा पुस्तक पण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. नाउ नेक्स्ट our point is congruent segments. Congruent segments. आता सेगमेंट्सची व्याख्या आपण पाहिले पहा. पॉइंट ए, पॉइंट बी अँड ऑल द पॉइंट्स बिटवीन ए अँड बी इज कॉल्ड ॲज अ सेगमेंट AB. Suppose there is a segment AB. AB is a segment. Again, I have to draw a segment CD. Segment AB and segment CD या ठिकाणी मी काढलेले दोन सेगमेंट आहेत पाहिजे. दोन सेगमेंट काढले. आता ह्या दोन्ही सेगमेंटमध्ये लेंथ AB is equal to length CD. मीन्स या दोघांची लांबी समजा ए पासून मोजायला सुरुवात केली बी पर्यंत समजा 5 सेंटीमीटर भरली. सी पासून डी पर्यंत ही सुद्धा किती भरली? 5 सेंटीमीटर. मीन्स ॲट दॅट टाइम वी सेड दॅट लेंथ ए बी अँड सी डी आर दी कॉन्ग्रंट सेगमेंट. मीन्स सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रंट. ही चिन्ह कॉन्ग्रंटचं आहे पहा. दोन सरळ रेषा त्याच्यावर आडवा एस काढला की कॉन्ग्रंट. सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट सी डी. सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट सी डी असं म्हटलं. केव्हा? ज्या वेळेस दोन रेषाखंडांची लांबी काय असते? समान असते. कारण रेषाखंडाला फक्त लांबीच असते, त्याला जाडी वगैरे काही नसते. म्हणजे ज्या वेळेस दोन रेषाखंडांची लांबी समान असते त्यावेळेस ते दोन रेषाखंड एकरूप रेषाखंड आहेत असे म्हणतात. काय म्हणतात? एकरूप रेषाखंड. कॉन्ग्रंट सेगमेंट. त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रंट सेगमेंट अतिशय महत्त्वाचे आहेत पहा. ह्या प्रॉपर्टीज आपल्याला सेगमेंटच्या पाहिजे, ट्रायंगलच्या पाहिजे, ते पुढे बघू आपण. प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रंट सेगमेंट. प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रंट सेगमेंट्स. प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रंट सेगमेंट. आता व्हॉट इज द प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रंट सेगमेंट्स? पहिली जी प्रॉपर्टी आहे तिला आपण म्हणतो रिफ्लेक्सिव्हिटी. रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजेच मराठीमधून त्याला म्हणतात परावर्तनता. परावर्तनता काय सांगते? ही प्रॉपर्टी काय सांगते? सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट ए बी. म्हणजे प्रत्येक रेषाखंड हा स्वतःशी काय असतो? एकरूप असतो. ईच सेगमेंट इज कॉन्ग्रंट टू इटसेल्फ. रिफ्लेक्सिव्हिटी जसं आपण आरशात पाहिलं की आपल्याला आपलंच तोंड दिसतं तसं तो सेगमेंट त्या सेगमेंटशी आपण आपल्यासारखंच दिसतो, आपण दुसऱ्यासारखं दिसत नाही. तसंच आहे प्रत्येक सेगमेंट हा स्वतःशी काय असतो? एकरूप असतो. त्या प्रॉपर्टीला म्हणतात रिफ्लेक्सिव्हिटी. दुसरी प्रॉपर्टी या ठिकाणी पाहिलं सिमेट्री. सिमेट्री म्हणजे मराठीत त्याला म्हणतात सममितता. मराठीत म्हणतात त्याला सममितता. आता व्हॉट इज मीन बाय सिमेट्री? सिमेट्री बघा. सिमेट्री म्हणजे काय की ज्या वेळेस सेगमेंट इफ सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट सी डी म्हणजे एक रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल देन सेगमेंट सी डी इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट ए बी. सिमेट्री. सिमेट्री म्हणजे काय? ए बी हा सी डी सी एकरूप असेल तर सी डी हा सुद्धा काय असतो? ए बी सी एकरूप असतो. दिस इज कॉल्ड ॲज अ प्रॉपर्टी ऑफ सिमेट्री. पहा रिफ्लेक्सिव्हिटी प्रत्येक रेषाखंड स्वतःशी एकरूप असतो. सिमेट्री एक रेषाखंड दुसऱ्याशी एकरूप असेल तर दुसरा रेषाखंड पहिल्याशी एकरूप असतो. आणि थर्ड जे आहे ना
त्याला म्हणतो आपण ट्रान्झिस्टिव्हिटी. ट्रान्झिस्टिव्हिटी म्हणजे संक्रमकता. तर संक्रमकता म्हणजे नेमकं काय? इफ, लक्षात घ्या, थोडीशी एक मोठी प्रॉपर्टी पण लक्षात यायला काय प्रॉब्लेम नाही. इफ सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सी डी, segment AB is congruent to segment CD and segment CD is congruent to segment XY. कुठला तरी एक दुसरा घेऊ आपण, सेगमेंट XY. बघा, एक लक्ष द्या. इफ सेगमेंट AB is congruent to segment CD, segment CD is congruent to segment XY, then काय सांगतो हा नियम, then segment AB is congruent to segment XY. संक्रमण झालं, जसं आता करोनाचं संक्रमण चालू आहे, एकापासून दुसऱ्याला होतोय. तसं पहा, जर AB हा सेगमेंट CDशी काय असेल, एकरूप असेल, आणि CD हा XYशी एकरूप असेल, तर हा जो पहिला AB असतो तो XYशी काय असतो, एकरूप असतो. हे आपल्याला संक्रमकता किंवा ट्रान्झिस्टिव्हिटी या प्रॉपर्टीवरून लक्षात येतं. ह्या तिन्ही प्रॉपर्टीज अतिशय महत्त्वाच्या आहेत, कारण पुढं पण आपल्याला प्रत्येक आकृतीच्या प्रॉपर्टी, आता फक्त सेगमेंट पाहिलो आपण, त्यानंतर कोनाचे पाहण्यात, बरोबर, अँगल, त्यानंतर ट्रँगल, असं पण पाहत राहणार आहोत. आणि ह्या प्रॉपर्टीज सेम आहेत. पहिली रिफ्लेक्सिव्हिटी, दुसरी सिमेट्री, तिसरी ट्रान्झिस्टिव्हिटी. तुम्ही वाक्यात लिहा किंवा असं जरी लिहिलं तुम्ही तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट. ओके, आता याच्यावर साधारणपणे हा पहा, जर पाहिलं तुम्ही तर हे जरा थोडंसं व्यवस्थित पेज नंबर 6 आहे तुमच्या पुस्तकात. याच्यामधले काही एक्झाम्पल्स जे आहेत, आपण प्रॅक्टिस सेट 1.2, प्रॅक्टिस सेट 1.2 मधले काही एक्झाम्पल्स आपण आता पाहूया. प्रॅक्टिस सेट 1.2 इयत्ता 9वी भाग 2 मधलं पहा. त्यांनी या ठिकाणी एक एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला दिले. पहा, दिसतंय का तुम्हाला सर्वांना? बघा, हे दिसत असेल एक्झाम्पल तुम्हाला सर्वांना. इन द फॉलोइंग टेबल शोज पॉइंट्स ऑन नंबर लाईन अँड देअर कोऑर्डिनेट्स वेदर द पेअर ऑफ सेगमेंट्स गिवन बिलो द टेबल आर कॉन्ग्रुएंट ऑर नॉट. याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे की त्या सेगमेंटच्या लांबी किंवा डिस्टन्स काढायचे आहेत, आणि त्या डिस्टन्सवरून आपल्याला ठरवायचं आहे की ते कॉन्ग्रुएंट आहेत किंवा नाहीत. येते का लक्षात? तर ठीक आहे, एचा जो पॉईंट आहे, आता पहिलं जे एक्झाम्पल याच्यामध्ये त्यांनी दिलं आहे आपल्याला, थोड्या वेळ मी जरा, तुम्ही पुस्तक प्रॅक्टिस सेट 1.2 काढून जर बसले तर निश्चितपणे तुम्हाला ते एक्झाम्पल काय होईल समजेल. कारण काय होतं आहे पहा, इथं काय मी आता प्रत्येक वेळेस तुम्हाला त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे, सेगमेंट DE अँड सेगमेंट AB. आपल्याला शोधायचं आहे की ते कॉन्ग्रुएंट आहेत किंवा नाही. मग त्यासाठी मला या टेबलवरून, जो टेबल मी तुम्हाला आता दाखवला होता, त्याच्यात मला डीचं हे पाहिजे. आता सेगमेंट D, आता डीचा कोऑर्डिनेट म्हणजे निर्देशक, डीचा निर्देशक या ठिकाणी किती आहे, -7. ईचं निर्देशक किती या ठिकाणी, 9. ईचं निर्देशक किती आहे, 9. ओके, आता हे डिस्टन्स, आणि इथं परत आता पुढचं पण लिहून घेतो मी. एचा निर्देशक किती इथं, -3, आणि बीचा निर्देशक किती इथं, 5. ओके, आय विल टेक द कोऑर्डिनेट्स फ्रॉम द टेबल गिवन इन प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये जो टेबल दिला आहे त्या टेबलवरून मी ती घेतलं आहे. तुम्ही पहा, पान नंबर 7 वर तो टेबल आहे. नाव व्हॉट आय हॅव टू कॅल्क्युलेट डिस्टन्स आपण 1.1 मध्ये काढलेलं पहा डिस्टन्स. मग आता काय म्हणणार मी, डिस्टन्स DE इज इक्वल टू आता पहा, ज्यावेळेस डिस्टन्स आपल्याला काढायचं असतं त्यावेळेस मोठ्या निर्देशकातून छोटा निर्देशक काय करायचा असतो, मायनस करायचा असतो, वजा करायचा असतो. आता D आणि ईचा निर्देशक किती आहे, 9 म्हणजे मोठा आहे, 9 वजा डीचा निर्देशक -7, म्हणजेच 9 + 7, 9 7 किती आलं, 16. म्हणजेच डिस्टन्स DE म्हणजेच लेंथ DE इज इक्वल टू किती आली, 16.
आता तसंच मला डिस्टन्स ए बी काढायचं. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू, आता मला सांगा ए आणि बी मध्ये कोणाचा निर्देशक मोठा आहे? कोऑर्डिनेट 5 म्हणजे बीचा काय आहे? 5 मायनस मायनस 3 विच इज इक्वल टू 5 प्लस 3. मायनस मायनस काय होतं? प्लस होतं. म्हणजे 5 प्लस 3 किती झालं? डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 8 म्हणजेच लेंथ ए बी इज इक्वल टू किती आलं? 8. याला समीकरण समजा 1 म्हणलो मी, याला समीकरण समजा मी काय म्हणलो? 2. पहा मला डी सेगमेंट डी आणि ए बीची कंपॅरिझन करायची. डीची लांबी माझी 16 आली, ए बीची 8 आली. सारखी आली का? नाही. मग काय म्हणणार मी इथं? फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2, इक्वेशन 1 अँड 2 काय म्हणणार आहे? इथं लेंथ डी ई इज नॉट इक्वल टू लेंथ ए बी. बरोबर आहे. ह्या दोन्ही सारख्या नाहीत म्हणून हे दोन कॉन्ग्रंट नाही. म्हणजे these two segments are not congruent. ओके, अशा प्रकारे कॉन्ग्रंट आहे किंवा नाही. आता आणखी एक उदाहरण घेऊ आपण, याच्यामधलं तिसरं घेऊ. पहा सेगमेंट बीई अँड सेगमेंट एडी. सेगमेंट बीई अँड सेगमेंट एडी. आता बीई आणि एडी, आता मला कशाचे सगळ्यांचे कोऑर्डिनेट्स पाहिजे. मला बीचा कोऑर्डिनेट पाहिजे, ईचा कोऑर्डिनेट पाहिजे, एचा कोऑर्डिनेट पाहिजे, डीचा कोऑर्डिनेट पाहिजे. मग ह्या टेबलवरून मी लिहिणार आहे. बीचा कोऑर्डिनेट आहे माझा 5, ईचा कोऑर्डिनेट आहे 9, एचा कोऑर्डिनेट आहे -3 आणि डीचा कोऑर्डिनेट आहे -7 आय थिंक. बरोबर आहे. बीचा एचा -3 करेक्ट. त्यानंतर ईचा 9 आणि डीचा -7 करेक्ट. आता या ठिकाणी हे दोन डिस्टन्स पण मला पहा, हे जे मी लिहिलं आहे ते कशावरून लिहिलं आहे? तर प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये हे जे पहिलं गणित दिलं का, टेबल दिलं आहे का, या टेबलवरून ते कोऑर्डिनेट्स मी काय करतोय? लिहितोय. ठीक आहे. आता मला डिस्टन्स बी काढावं लागेल. डिस्टन्स बी ई इज इक्वल टू, आता बी आणि ई मध्ये मोठा कोणता आहे सांगा? 9 मोठा आहे. म्हणजेच 9 वजा 5. 9तून 5 गेले खाली किती राहिले? 4. ओके, म्हणजे लेंथ बीई, सॉरी ज्यावेळेस मी लेंथ लिहितो त्यावेळेस मध्ये कॉमा द्यायचा नसतो. लेंथ बीई इज इक्वल टू किती आलं? 4. याला इक्वेशन नंबर मी काय म्हणणार? 1. तसंच आता मला डिस्टन्स ए डी काढायचं आहे. आता ह्याच्यातला मोठा -3 -7. इथं पहा, लक्षात घ्या, जसं जसं आपण संख्या रेषेवर डावीकडे जाऊ तसं संख्या लहान लहान होत जातात. म्हणजे आता पहा, याच्यामधले मोठी संख्या कुठली असणार आहे तुमची? -3. मोठी संख्या कुठली असणार आहे तुमची? -3. आणि लहान संख्या कुठली असणार आहे? -7. म्हणजे -3 -7. लक्षात घ्या, इथं ज्या वेळेस साईन निगेटिव्ह असतं त्यावेळेस जी संख्या मोठी वाटते ती लहान असते, जी लहान असते ती मोठी वाटते. आता इथं जर प्लस प्लस असतं तर 7 मोठा आहे, पण मायनस मायनस आहेत म्हणून इथं -3 मोठा आहे. मोठ्या निर्देशकातून छोटा निर्देशक काय करायचा? वजा करायचा. वी हॅव टू सबट्रॅक्ट द स्मॉलर कोऑर्डिनेट फ्रॉम द बिगर कोऑर्डिनेट. मग आता इथं काय केलं पहा? -3 + 7. आता पहा, वेगवेगळे चिन्ह आले. -3 आणि +7 म्हणजे 7मधून 3 गेले खाली किती राहिले? 4. मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करतो आपण, आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह 4. म्हणजे लेंथ एडी इज इक्वल टू किती आलं? 4. इक्वेशन नंबर 2. पहा, फ्रॉम इक्वेशन 1 मध्ये बी किती आलं? तर 4. एडी किती आलं? 4. म्हणजेच फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 पहिल्या आणि दुसऱ्या इक्वेशनवरून काय म्हणता येईल मला? लेंथ बीई इज इक्वल टू लेंथ एडी. दोन्ही सारखेच आलेत म्हणून काय म्हणणार? सेगमेंट बीई इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट एडी फ्रॉम, इथं लिहिल्याचं फ्रॉम इक्वेशन 1 सेगमेंट बी इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट ए बी. म्हणजे हे दोन्हीही सेगमेंट रेषाखंड
हे एकमेकाला काय आहेत, एकरूप आहे. तर अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट 1.2 मधला जो पहिला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, सोडवू शकता. व्हिडिओ फार मोठा होत चालला आहे. धन्यवाद. प्रॅक्टिस सेट 1.2 मधलं पहिलं एक्झाम्पल तुम्ही सोडवा. पुढचे 2-3 एक्झाम्पल्स जे आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद सर्वांना. बेस्ट ऑफ लक.